हाय एव्हरीवन, टियाज व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर ना, आज अशी क्रेविंग झाली होती, पाऊस पडत होता की असं वाटलं काहीतरी अंड्याची रेसिपी बनवून खावीच. तर मग त्यावेळेस आमच्या किड्सने अशी रेसिपी सुचवली, तिच्या डोक्यात अशी रेसिपी आली की मग म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावीच. म्हणून ना इतकं मग घाईघाईत आनंदाने ना तुमच्यासाठी व्हिडिओ तयार केला आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर ना असे अंडे घेतले. एक पहिलं अंड्याचं डोकं असं फोडलं ना की त्यातून त्याचा भेजाच बाहेर पडला बघा. आणि त्यानंतर दुसरं पण असं अंडं घेतलं आणि त्याचंही डोकं असं फोडलं ना की त्याचाही भेजाच बाहेर पडला. आज ह्या पावसामध्ये ना आमच्या तिघींची मस्त पार्टी होणार होती बघा. मस्त एग रोल खाऊन तिकडे पाऊस पडतोय. वाव. त्या भेजामध्ये ना आपण थोडीशी चिरलेली हिरवी मिरची टाकली आणि चिरलेला थोडासा कांदा टाकला. आणि मग त्यामध्ये आपण ना आता आपले काही सिक्रेट मसाले आहेत ना ते वापरणार आहोत. तर तुम्ही तुमच्या टेस्टनुसार काहीही टाकू शकता यामध्ये, अगदी काहीही. तर आम्ही चवीपुरतं ना पहिलं मीठ टाकून घेतलं आणि त्यानंतर आपली हिरवी मिरची तर आधीच टाकलेली, म्हणून मग थोडीशी हलकी लाल मिरची पण टाकली. आणि मग आमचा सिक्रेट मसाला म्हणजे चिकन मसाला, कारण चिकन मसाल्यामुळं ना अगदीच वेगळा टेस्ट लागतो. असं वाटतं की बाबा आपण अंड्यामध्ये चिकनही खातो की काय. त्यामुळं दोन्हीचा पण फील आणायचा असेल तर नक्कीच चिकन मसाला तुम्ही टाकून बघा. आणि मग काय, ह्या भेजाला ना आपण इतकं हलवलं की बघा तुम्ही आता त्याची अवस्था काय झाली आहे. आणि मग नंतर तवा असा मस्त गरम करून घेतला की तो भेजा पूर्णपणे फ्राय झाला पाहिजे. आणि मग आपली चपाती जी आहे ना आधीच तयार होती, मम्मीने सकाळीच बनवली होती. ह्याला म्हणतात आयत्या पिठावर रेघोट्या वडणं. तर जाऊ द्या, आता हा झाला वेगळा विषय. पण ना आता आम्ही त्या चपातीवर ना तो भेजा पूर्ण घेतला टाकून. आणि मग बघा तुम्ही कसा त्या भेजाला आम्ही अशी पलटी मारली. आणि मग बघा आता आपला भेजा कसा फ्राय होतो आहे. आणि त्यानंतर तर त्याचं लूक आणि मग खाण्याची जी क्रेविंग पाहिल्या जे असं तोंडाला पाणी सुटतं. आता तुमच्याही तोंडाला पाणी सुटलंच असेल तर बघा ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आहे मला कमेंट करून नक्की सांगा. कधी ट्राय केली नसेल तर नक्कीच घरी ट्राय करून बघा. सारखे तेच अंड्याची पोळी वगैरे किंवा भुर्जी खाऊन तुम्हाला बोर झाला असेल तर नक्कीच हे एग रोल करून नक्की बघा. तर बघा असा हा एग रोल तयार झालेला आहे. ह्या रेसिपीला एग रोल म्हणतात. तर मी ना आत्ता लगेच खाऊन बघणार आहे, कारण ना मला आता कंट्रोल होत नाही आहे अजिबात. तर मी तुम्हाला सांगते की तुम्ही पण नक्की बनवा, कारण इतकी छान ना, इतकी लाजवाब टेस्ट आहे. वाव. असं वाटतं ना की बाबा खातच राहावं. आणि ते काही संपवणे आणि एकाच ह्याच्यामध्ये चिकन आणि अंड्याचा दोन्ही टेस्ट